ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो मॅनिफेस्टेशनची एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे? येस. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे आपले सुरुवात जिथून होते मॅनिफेस्टेशनची. ती सुरुवात होते की तुम्ही एक एनर्जी आहात. ओके, जसं आपण 7th स्टँडर्डमध्ये लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स शिकलो होतो की एव्हरीथिंग इन द युनिवर्स इज एनर्जी. ओके, आपण सगळे एनर्जी आहोत. इवन या रूममध्ये ज्या पण गोष्टी आहेत ते एनर्जी आहे सगळी. आणि प्रत्येक गोष्ट सध्या पण एका फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत आहे. ओके, आणि आपण त्या फ्रिक्वेन्सीला जेव्हा मॅच करतो तेव्हा ती गोष्ट आपल्या आयुष्यात येते. ओके, आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यात येणे म्हणजे काय आहे तर तेच मॅनिफेस्टेशन आहे. ओके, पण ही गोष्ट आता अनकॉन्शियसली होत आहे. ठीक आहे, कारण तुमचे जे विचार आहेत ते काय आहे, एनर्जी आहे. येस, त्याला म्हणतात टी फॅब म्हणतात. टी फॉर युअर थॉट्स, एफ फॉर युअर फिलिंग्स, ए फॉर युअर ॲक्शन आणि बी म्हणजे तुमचा बिलीफ, विश्वास. ओके, हां, तर जेव्हा तुमचे विचार, आता तुम्ही विचार काय करता, स्वतःबद्दल म्हणा की जगाबद्दल म्हणा. ओके, सेल्फ टॉक सध्या काय चालू आहे हे मॅनिफेस्टेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं. ओके, खूप जण म्हणतात की मी तर खूप चांगली व्यक्ती आहे, मी कधीच कोणाचं वाईट नाही केलेलं, बरोबर, तरी माझ्यासोबत असं का घडतं. करेक्ट. ओके, तर त्याचं उत्तर हे राहणार की ठीक आहे, तुम्ही सगळ्यांसाठी सगळं चांगलं करत आहे, पण तुम्ही आतून फील काय करत आहे सध्या, तुमची इमोशन काय आहे. कारण युनिव्हर्सला एकच लँग्वेज समजते, ती म्हणजे तथास्तु. ओके, म्हणजे मी आता जे फील करत आहे सध्या त्याला युनिव्हर्स म्हणत आहे तथास्तु.